ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेने विद्यार्थ्यांसाठी पेरणी ते कापणी हा विशेष शैक्षणिक उपक्रम राबवून शिक्षण आणि शेतीचा सुंदर संगम साधलाय। 5 जुलै ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा उपक्रम येऊर येथील अनंताश्रम संस्थेच्या शेतात पार पडलाय। शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भाताची रोवणी, निगा आणि कापणीची संपूर्ण प्रक्रिया अनुभवली आहे। या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शेतीचं महत्त्व समजावणे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा आदर निर्माण करणे आणि हवामान बदलाचं भान देणे हा होता। कापणी महोत्सवात विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळ व कलाविष्कार सादर केले। अनंताश्रम ट्रस्ट आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने दरवर्षी राबवला जाणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये मेहनत, सहकार्य आणि निसर्ग प्रेमाची भावना रुजवतो। शाळेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी या उपक्रमाला ठाणेकरांसाठी प्रेरणादायी ठरल्याचं सांगितले। भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। आज 80% अजूनही भारतातली लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे। ही शेतकऱ्यांनी करणारी मेहनत, त्याला मिळणारे उत्पन्न हे शहरातल्या लोकांना कल्पना नसते। त्यांच्या येणाऱ्या अडचणी आता आपण गेल्या 2 महिन्यात बघितल्या आहेत। अकाळी येणाऱ्या पावसामुळे हातातलं पीक जातं शेतकऱ्यांचं। आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कला कौशल्य विकास हा भाग घेतलेला आहे। सरस्वती मंदिर ट्रस्टने ह्याचाच विचार करून शेती शिक्षण हा सहशिक्षणाचा उपक्रम म्हणून आम्ही येऊरच्या ह्या अनंताश्रममध्ये मुलांना भातशेतीचं शिक्षण देण्यास सुरुवात केली। मागच्या वर्षी लावणीपासून सुरुवात केली होती, लावणी ते कापणी। आता ह्या वर्षी आम्ही पेरणीपासून कापणीपर्यंत आलो आणि आज त्याचा सांगता समारंभ आम्ही आयोजित केला। हे गेले 4 महिने आमचे मुलं विद्यार्थी गटागटाने इथं येत होते आणि प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेत होते। भविष्यामध्ये ही मुलं अशाच कौशल्याचा विकास त्यांचा जो होतोय त्याचा विकास करत स्वतःच्या पायावर उभे राहतील असा आत्मनिर्भर आपल्या देशाच्या निमित्ताने हे पहिले आम्ही पाऊल टाकलेलं आहे। ह्याचं अनंताश्रम ह्या येऊरमधील संस्थेने आम्हाला जे सहकार्य दिलं, विशेषतः लाडसर, संकेत आणि स्वराज यांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो। आमची माजी विद्यार्थिनी जी कृषी विद्यापीठाची पदवीधर आहे आणि चॅन्सेलर मेडल विनर आहे, सुवर्णपदक विजेती आहे, सीमा हर्डीकर, तिने ह्या बाबतीत आमच्या मुलांना मार्गदर्शन पण केलं। हा उपक्रम आम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहोत।